राज्यातल्या रुग्णालयांची अवस्था जीवघेणी झालेली असताना आता याच सरकारी रुग्णालयांचे भूखंड कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा मोठा घाट घातला जातोय। रुग्णालयांच्या परिसरामध्ये मेडिकल स्टोअर उभारण्याच्या नावाखाली हे कोट्यवधी रुपयांच्या भूखंडाचं श्रीखंड लाटलं जातंय अशी धक्कादायक माहिती झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आली आहे। हे सरकारी दवाखाने आहेत की घोटाळ्यांचे कारखाने आहेत असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। जेनेरिक मेडिकलच्या नावाखाली भूखंडांचं श्रीखंड लाटलं जातंय का असाही सवाल उपस्थित होतोय। रुग्णांना सवलतीचा टक्का की भ्रष्टाचार पक्का होतो इथे हे यातून उघड होतंय। सरकारी दवाखाने हे भूखंड घोटाळ्यांचे कारखाने झालेत का असं झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय आणि म्हणून आम्ही हा सवाल उपस्थित करतोय। राज्यातल्या सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय असताना आता या रुग्णालयांच्या भूखंडांचं श्रीखंड नेमकं कोण लाटतंय, कुणाच्या घशात हे भूखंड जात आहेत असा सवाल आता झी 24 तास उपस्थित करतोय। झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे। राज्यातल्या सरकारी रुग्णालयांच्या भूखंडाचं श्रीखंड नेमकं कुणाच्या घशात जातंय आणि हा मलिदा लाटण्यासाठी कुणाचं साठलोटं आहे पाहूया आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांचा हा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। सरकारी दवाखाने की घोटाळ्याचे कारखाने, जेनेरिक मेडिकलच्या नावाखाली भूखंडाचं श्रीखंड, रुग्णांना सवलतीचा टक्का की भ्रष्टाचार पक्का। झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश। राज्यातल्या सरकारी दवाखान्यांमधल्या अनास्थेमुळे कधी कळव्यात तर कधी नांदेडमध्ये अनेक रुग्णांचे बळी गेले। ही व्यवस्था सुधारण्याचं सोडून सरकारी यंत्रणांचा डोळा सरकारी दवाखान्यांच्या भूखंडावर आहे। हे भूखंड रुग्णांसाठी मेडिकल स्टोअरच्या नावाखाली कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय। रुग्णांना 5% सवलतीत औषधं उपलब्ध करून देणार असल्याचं थातूर मातूर कारण पुढे करून रुग्णालयातील जागांच्या लुटीचं दुकान थाटण्याचा डाव आखण्यात आलाय। याचा चक्क शासन आदेशही काढण्यात आलाय। आता तुम्ही म्हणाल रुग्णांचा औषधांवरचा 5% खर्च तरी वाचेल, मात्र आम्ही याचाही रियालिटी चेक केला। मुंबईतल्या परेल परिसरातल्या जेनेरिक मेडिकल स्टोअरमध्ये मी आलेलो आहे आणि आपण जर इथं बघताय तर 25 to 80% डिस्काउंट म्हणजे 25% ते 80% जेनेरिक मेडिसिन जे आहेत त्याच्यावर डिस्काउंट दिला जातोय। मग प्रश्न हा निर्माण होतो की सरकार 5% सवलतीच्या बदल्यात एवढ्या मोठ्या जागा नॅकॉपला कशासाठी देतंय? बसला ना तुम्हाला धक्का? आता तुम्ही म्हणाल नेमका कुणासाठी हा खटाटोप सुरू आहे? तर नॅकॉफ नावाची ही संस्था आहे। या संस्थेला चिरीमिरी शुल्कापोटी मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी तब्बल 30 वर्षांच्या दीर्घकालीन करारावर सरकारी रुग्णालयांच्या जागा देण्यात येणार आहेत आणि यासाठी 1-2 नव्हे तर 22 जिल्हा रुग्णालय, 2 संदर्भ सेवा रुग्णालय, 8 सामान्य रुग्णालय, 20 स्त्री रुग्णालय, 100 खाटांची 32 उपजिल्हा रुग्णालय, 50 खाटांची 63 उपजिल्हा रुग्णालय, 1 अस्थिरोग रुग्णालय, 364 ग्रामीण रुग्णालय, 1906 प्राथमिक आरोग्य केंद्र, राज्यातल्या अशा तब्बल 2418 रुग्णालयांचे मोक्याचे भूखंड या कंपनीच्या घशात घालण्यात येणार आहेत। हे भूखंड नॅकॉफ या संस्थेला देण्यासाठी सरकारनं आपल्याच आधीच्या शासन आदेशांना हरताळ फासलाय। 19 मार्च 2008 साली रुग्णालयाच्या परिसरातील मोकळ्या जागा कुठल्याही कारणासाठी देण्यात येऊ नयेत असा दस्तूर खुद्द शासनाचाच आदेश आहे। एवढंच नाही तर 7 मे 2013च्या शासन निर्णयात सर्व रुग्णांना मोफत औषधं देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलाय। मग या नॅकॉफवर एवढं प्रेम का उतू जातंय? या सर्व प्रकरणाचा पंचनामा करण्यासाठी आम्ही नॅकॉफ संस्थेची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो। मी आता जिथे उभा आहे
हे जे कार्यालय आहे ते मुंबईतलं चेंबूर इथलं नॅकॉप या संस्थेचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयात आम्ही आज भेटून इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। नॅकॉपला जी जेनेरिक मेडिकल स्टोअर करण्यासाठी राज्य सरकारनं जी जागा दिली आहे त्याबाबतही आम्ही त्यांना विचारणा केली, परंतु त्यांनी कॅमेऱ्यावर बोलायला नकार दिला। परंतु आपले जे प्रश्न आहेत ते आम्हाला ईमेलद्वारे कळवावेत, त्यावर आम्ही शक्य असल्यास रिप्लाय देऊ, अशाही पद्धतीची जी माहिती आहे ते नॅकॉपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानुसार आम्ही प्रश्नही पाठवले, मात्र नॅकॉफनं कुठलाही प्रतिसाद दिला नाही। मात्र राज्यातल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या रुग्णालयात कुठली जागा हवी आहे याचे नकाशेही संबंधित आयुक्तांना आणि मुख्याधिकाऱ्यांना पाठवण्याचा कारनामाही या संस्थेनं केलाय। मुळात सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना मोफत औषध पुरवण्याचं धोरण आहे। तिथला पुरवठा सुरळीत करण्याचं सोडून रुग्णालयातल्या मोक्याच्या जागा एखाद्या संस्थेच्या घशात घालण्याचं धोरण नेमकं कुणाच्या तुंबड्या भरण्यासाठी आखलं जातंय। अनेक वर्षांपासून रुग्णालय सुधारणेच्या प्रतीक्षेत असताना नॅकॉफला भूखंड देण्यासाठी मात्र सरकार एवढी गतिमानता का दाखवतंय असे अनेक सवाल यामुळे उपस्थित झालेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश देवरुखकरसह गोविंद तुपे, झी24 तास, मुंबई। अत्यंत धक्कादायक ही बातमी आपण आता झी24 तासवर पाहिली आणि हा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ज्यांनी आपल्यासाठी आणलेला आहे गोविंद तुपे आमचे सहकारी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। गोविंद, हे हॉस्पिटल आहेत की घोटाळ्याचे कारखाने आहेत असाच मोठा प्रश्न समोर येतोय, काय नेमके आणखी तपशील पुढे येत आहेत, कशा पद्धतीने पुढे कारवाई काही होऊ शकेल का? नक्कीच एकंदरीतच ह्या सगळ्या घोटाळ्यांची जी मालिका आहे याची सर्व जी कागदपत्र आहेत ती आपण माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेली आहेत आणि ही सर्व कागदपत्र जी आहेत ती जी इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये आहेत। सगळ्यात महत्त्वाची यातली सगळ्यात जी गोष्ट आहे 2009चा राज्य सरकारचा एक GR होता, ज्या GRमध्ये कंझ्युमर फेडरेशन अशाच एका संस्थेला राज्य सरकारच्या अखत्यारीतली जी हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या जागेवर मेडिकल स्टोअर काढण्यासाठी सरकारने एक निर्णय घेतला होता, परंतु अवघ्या 6 महिन्यामध्ये राज्य सरकारनं 2006ला तो शासन निर्णय स्वतःच रद्द केलेला होता। परंतु हे सगळी लपवाछपवी करून 2009च्या कंझ्युमर फेडरेशनला जागा दिल्याच्या निर्णयाचा बेस धरून या संस्थेला जागा देण्याचा हा घाट घालण्यात आला। या नॅकॉप संस्थेनं फक्त एक साधा प्रस्ताव, एक पत्र दिलं राज्य सरकारला की आम्हाला या नगरविकास विभागाच्या अखत्यारीतल्या ज्या महानगरपालिका असतील, नगरपरिषद असतील यांच्या रुग्णालयामध्ये जेनेरिक मेडिकल स्टोअर करण्यासाठी जागा द्या आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ याला मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच संस्थेचा जो मूळ गाभा आहे 2009चा GR, जर सरकारनं तो रद्द केला असेल आणि 2008च्या GR मध्ये सरकार स्वतः म्हणतंय की हॉस्पिटलच्या कुठल्याही मोकळ्या जागेवर कुणालाही जागा देता येणार नाही, अशा परिस्थितीमध्ये नॅकॉप या संस्थेला नाममात्र भाडेदरानं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागानं हे सगळं भाडं आकारायचं आहे, अशा नाममात्र दरानं हे जागा का देण्यात आला, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित राहतात। सगळ्यात महत्त्वाची जर परिस्थिती बघितली तर राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटलची जी परिस्थिती आहे अत्यंत दयनीय आहे। अशा परिस्थितीमध्ये होते त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना अशा प्रकारे जेनेरिक मेडिकलला जागा देण्याच्या खुशकीच्या मार्गाने अशा प्रकारे भूखंड लाटण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे। गोविंद, असे संपर्कात रहा। सह्याद्रीची उंची म्हणजे